नागराची हालत एखाद्या कुत्र्यासारखी झालेली आहे. ना घर का ना घाट का. नमस्कार मंडळी, मी आहे शेठ आणि शेठ रिव्ह्यूमध्ये तुमच्या सर्वांचं कमरेपासून वाकून स्वागत करतो. तर एपिसोड बघून झाला असेल तर एपिसोडचा रिव्ह्यू बघायला या. तर ठरल्याप्रमाणेच एपिसोडमध्ये असं खास काही नव्हतंच, तेच ते दाखवण्यात आलेलं आहे. सायली अर्जुनचा रोमांस, अर्धा एपिसोड सायली आणि अर्जुन रोमांसच करत आहेत. त्यानंतर फॅमिली ड्रामा, ते नाश्त्याला बसणं, सगळेजण एकत्र येणं, बोलणं, हसणं, गप्पा मस्ती करणं. त्यानंतर अस्मिताचे घराणे. अस्मिताला सचिनवर खूप जास्त संशय व्हायला यायलाय, म्हणून सचिन अस्मिताला थोडं काहीतरी भुलवतो आणि अस्मिताच्या मनासारखं वागायला प्रयत्न करतोय. ह्या एपिसोडमध्ये जरी काही नसलं तरी येणाऱ्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये आपल्याला त्यांनी खूप काही क्लू दिलेले आहेत. त्यामध्ये बाबू पनवेलला आलेला आहे आणि अर्जुन आणि सायलीची हवी तेवढी मदत करायला तयार झालेला आहे. तो म्हणला की मला जितकं काही आठवेल तितकं मी सगळे तुम्हाला सांगणार आणि कोर्टात पण साक्ष देणार. आणि साक्षी जिवंत आहे हे तर प्रियाला अगोदरच कळालं होतं, पण ते आता तिने महिपतला सांगून महिपतला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्रिया महिपतला कशा प्रकारे ब्लॅकमेल करेल हे पाहायला आपल्याला अजूनच मज्जा येणार आहे. प्रिया महिपतला ब्लॅकमेल करून प्रिया आणि महिपतची जोडी करून नागराजला धोका देतात का हे पण आपल्याला पाहायचं आहे. इतकं सगळं असताना सायली आणि अर्जुनला प्रियावर संशय झालेला आहे. महिपत आणि ती सोबत आहे, कारण की ज्यावेळी अश्विन प्रियाला फोन करतो त्यावेळी अश्विन फोन स्पीकरवर करतो आणि प्रियाला बोलतो की तू कुठे आहेस. तेव्हा प्रिया बोलत असते त्यावेळी मागून महिपत चुचुंद्री म्हणतो आणि हे सर्व बोललेलं घरातले सर्वजण ऐकून घेतात. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की हा प्रियाच्या मैत्रिणीचा आवाज नव्हता, हा कोणत्या तरी पुरुषाचा आवाज होता आणि हा प्रियावर आलेला संशय महिपतला भारी पडणार का, प्रियामुळे महिपत फसणार का आणि कशा प्रकारे अर्जुन आणि सायली महिपतला शिक्षा देतात हे पुढच्या काही भागात आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर तुमच्यासोबत मी पण पाहायला उत्सुक आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद मित्रांनो.